या देशामध्ये जे डॉक्टर होणार आहेत, जे अहोरात्र कष्ट करतात, मेहनत करतात, अभ्यास करतात आणि त्यांच्या नंबर नीटला लागत नाही आणि या भ्रष्टाचार करून पैसे देऊन 15-15, 20-20 लाख रुपये देऊन हा नीटचा पेपर फोडला जातो आणि धनाट्यांचे पैसे लोक विद्यार्थी पास होतात आणि जो रात्रभर राबतो तो विद्यार्थी त्या नीटच्या परीक्षेत येत नाही। हा गोर गरीब आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर हा अन्याय आणि जो पैसे देऊन टाकतो तो पुढे इलाज कसा करणार, त्याची गुणवत्ता कशी राहणार आणि म्हणून हा सारा अन्याय आहे। अहो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मटका एक 5 मिनिटा अगोदर सुद्धा फुटत नाही, तो बेकायदेशीर मटका चालतो पण 5 मिनिटा अगोदर सुद्धा फुटत नाही आणि नीटचा पेपर हा 5 मिनिटा अगोदर त्या ठिकाणी फोडला जातो। हा या सरकारचा हा भोंगळ कारभार आहे। हे सरकार हे नाकामी सरकार आहे। त्या महाराष्ट्रावर देशावर हे महागाईचे संकट आहे, पेट्रोल भेटत नाही, डिझेल भेटत नाही, काही भेटत नाही आणि पंतप्रधान विदेशाच्या धोरणावर जातोय। हे कुठलं नीती आहे, कुठलं धोरण आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य हा भरला जातोय। विद्यार्थ्यांचा 2021 पासून दरवर्षी नीटचा पेपर फुटला जातो। हे काय आहे आणि कोण आहे याच्या पाठीशी? हे बंद झालं पाहिजे। या जो नीट पेपर फेडतात, फुटतात, त्यांना भ्रष्टाचारांना पाठीशी घालतात, त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची सर्व महाविकास आघाडीकडून ही मागणी आहे। ठीक आहे, तर्फे सदर निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता नीटचे जे पेपर झालेली आहे आणि जेव्हापासून मोदी सरकार आलंय प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता पेपर फुटला जातो। एमपीएससी असो, युपीएससी असो, रिझल्ट वेळेवर लागत नाही तर कुठेतरी विद्यार्थ्यांचा हातछाल होत चाललाय। आणि म्हणजे काय यंत्रणा आहे आपण बघू शकता। हा एक 10 रुपयाचा डायपर आहे, याच्यात पाणी टाकतोय आपण, हा सुद्धा लीक होत नाही तर काय आहे? तर कुठेतरी एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी त्याच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे। जे लोक दोषी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या युवक संघटना या विषयाचा निषेध करतो आणि कुठेतरी कठोर कारवाई झाली पाहिजे आणि मोदी सरकारला जाग आला पाहिजे। विकास आघाडीच्या वतीनं जे ह्या राज्यामध्ये नेटचे परीक्षा पेपर जे फुटले जातात त्याबद्दल हे आंदोलन केले जात आहे। आतापर्यंत फडणवीस सरकार मोदी सरकारपासून 96 वेळा परीक्षा पेपर या नेटचे फुटलेले आहे, परंतु आतापर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही। तेवढ्या पुरता गुन्हा दाखल होतो आणि चौकशी ठरून फक्त चौकशी केली जाते, कोणावर गुन्हा दाखल होत नाही। आम्ही अशी मागणी करतो की ज्या पेपर फुटीचा गुन्हेगार असतील त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण हे सरकार जे आहे हे प्रत्येक भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे आणि सर्वसामान्य विद्यार्थी आज परीक्षेला बसतात, त्यांचं नुकसान होत आहे। तो वर्षानुवर्ष अभ्यास करतोय परंतु ते असे नेट पेपर 16 लाख रुपयाचे पेपर विकले जातात आणि हे सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे। आम्ही असं म्हणतो की या सरकारवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो।